गृह मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही सूचनांच्या अनुषंगाने आपण उद्या दुपारी 4 वाजता एक मॉक ड्रिल घेणार आहोत. मॉक ड्रिल जर एअर स्ट्राईक झाला तर आपल्याला काय काय नागरिकांनी करावं आणि काय करू नये या अनुषंगाने थोडीशी तयारी, थोडंसं जनजागृती आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचावी म्हणून तुमच्याशी बोलतो आहे मी आज. तर यामध्ये आपण 4 वाजता एक जे आपल्या ज्या 4 ठिकाणी आपल्याकडे भोंगे आहेत ते भोंगे वाजवले जातील. भोंग्याचा जो वाजवण्याचा जो हे आहे पॅटर्न जो आहे तो कमी जास्त पॅटर्न राहील तो. त्यामुळे तो हा भोंगा जर वाढला तो 2 मिनटं वाजेल तर लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन लपावं, कुठंतरी सेफ राहावं अशी अपेक्षा आहे. आणि साधारण 15 मिनिटांनंतर पुन्हा एक फ्लॅट भोंगा वाजला जाईल की त्यावेळेस ते संपला असा होईल त्याचा अर्थ. म्हणजे जो कमी जास्त भोंगा जो वाजेल त्याचा अर्थ की ते अटॅक झाला आहे आणि आपल्याला पुढची तयारी करायची आहे किंवा पुढचं आपल्याला पाऊल उचलायचं आहे असा त्याचा अर्थ होईल आणि लोकांपर्यंत ही मेसेज जावा म्हणून आपण आता आपल्यासाठी बोलतो आहे. ह्याबरोबरीने संध्याकाळी 8 वाजता एक ब्लॅकआउट पण करायचा विचार आपला आहे. तो पण 15 मिनिटासाठी राहील. 8 ते 8:15 पर्यंत ब्लॅकआउट राहील. ब्लॅकआउटमध्ये सुद्धा आपल्याला कसं वागायचं आहे किंवा काय आहे की आपल्याकडे मुवमेंट जी आपली आहे, आपल्या ज्या हालचाली आहेत किंवा जे एनिमी कंट्रीला ट्रॅक होऊ नयेत अशा त्या रात्री आपण ब्लॅकआउट करतो आहे. ब्लॅकआउट केल्यामुळे लाईट सगळ्या बंद राहतील. गाड्यासुद्धा लो लाईटमध्ये चालवल्या पाहिजे, बंद ठेवल्या पाहिजे गाड्यासुद्धा. त्याची मुवमेंट होता कामाची नाही. बॅटरी कुणी वापरता कामाची नाही लाईट गेली म्हणून. बॅटरी जरी वापरायची तर ती खाली करून वापरावी, तिचं तोंड वरती करू नये जेणेकरून तुमचं लोकेशन तिथं कुणाला कळणार नाही. अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे. ही माहिती लोकांपर्यंत जावी अशी अपेक्षा आहे की जर झालं वॉरफेअर तर आपण कशा पद्धतीनं वाचू शकू आणि आपल्याबरोबरने आपल्या बाजूची जी आपली मंडळी आहे त्यांचे कसा जीव वाचवता येईल आपल्याला, ह्यासाठी आपल्याला ही तयारी करायची आहे. हा डेमो करताना अजून एक आहे की आपण सगळे एक आहोत, सगळे भारतीय आहोत, एक आहोत, आपण सगळे युनायटेडली उभे आहोत. हा विषय पण आपल्याला एनिमी कंट्रीला द्यायचा आहे. अशासाठी आपण हे सगळे डेमो घेणार आहोत.